तर अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे जगभरातल्या बाजारात हाहाकार उडालाय। अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता चीननं शड्डू ठोकलाय। युरोपातले काही देश अमेरिकेशी दोन हात करण्याची भाषा करतायत। त्यामुळे आता जगातील व्यापार युद्ध आणखी काही दिवस असंच पेटत राहण्याची शक्यता आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या समसमान करांच्या घोषणेनं अमेरिकेशी व्यापार करणारे सगळे महत्त्वाचे देश संतापलेत। चीननं ट्रम्प यांच्या धोरणाचा तीव्र निषेध करून अमेरिकन मालावर तेवढाच कर लावण्याची घोषणा केली। शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक व्यापार संघटनेकडे दाद मागणार असल्याचं चीननं म्हटलंय। अमेरिकन वस्तूंवर कर लावण्यामागे चीनचा उद्देश एकच आहे, आपल्या देशाचे हित जपणे। गेल्या 8 वर्षांपासून चीनी सरकार अमेरिकेशी संघर्ष करत आहे। चीन अमेरिकेच्या या साम्राज्यवादी मानसिकतेसमोर झुकणार नाही। आम्हाला संघर्ष नकोय, पण अमेरिकेकडूनच मुद्दाम वाद उकरून काढले जात आहेत। अमेरिका टेरिफ वॉर, टेक्नॉलॉजी वॉर अशी विविध वॉर वारंवार छेडतोय। चीन चर्चेला नेहमीच तयार आहे। सगळ्याच विषयांवर चर्चा करण्याची चीनी सरकारची तयारी आहे, पण ट्रम्प प्रशासन मात्र त्यासाठी तयार नाही। आणि ते जर ऐकत नसतील तर आम्हालाही त्यांच्यावर अतिरिक्त कर लावण्या वाचून पर्याय नाही। ट्रम्प यांच्या या धोरणानं अनेक देशांनी त्यावर उपाय म्हणून एकत्रित प्रयत्न सुरू केले। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींची चर्चा केली। तिकडे फ्रान्सच्या उद्योग मंत्र्यांनी समसमान कर आकारणीच्या अमेरिकेच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे। शिवाय चोख उत्तर देण्याचे सुतोवाचही केलं। सिंगापूरनं परिस्थितीवर नजर ठेवणार असल्याचं म्हटलं, तर ऑस्ट्रेलियानं निषेध व्यक्त केला, पण अमेरिकेनं प्रत्युत्तर न देण्याचा पवित्रा घेतलाय। तिकडे दक्षिण आफ्रिकेनं जगभरातील व्यापार उद्यमाची ट्रम्प यांच्या निर्णयानं पिछेहाट होईल असं म्हटलंय। अमेरिकेच्या धोरणाचा परिणाम जागतिक बाजाराबरोबर अमेरिकेच्या बाजारांवरही झालाय। अमेरिकेचा बाजार गेल्या 3 दिवसात साधारण 10% कोसळला। आशिया युरोपात मिळून बाजार मूल्यांचं मोठं नुकसान झालंय। मंदीच्या भीतीनं बाजार कोसळत असले तरी त्याचं फारसं सोयरसूतक ट्रम्प साहेबांना नाही। ते म्हणतात बाजाराला लवकरच उठाव येईल। मला वाटतं सगळं ठीक सुरू आहे। एखादा रुग्ण आजारी असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली की जसं घडतं हे अगदी तसंच आहे। मी हे याआधीच सांगितलंय, हे अगदी तसंच आहे। आपल्या देशात 6 ते 7 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक येणार आहे। आपण असं घडलेलं कधी पाहिलेलं नाही। आणि शेअर बाजार वर जाणार आहे, स्टॉक्स वर जाणार आहेत, देश वर जाणार आहे। सगळं जग आपल्याशी वाटाघाटी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय। त्यांनी वर्षानुवर्ष आपला फायदा घेतलाय। अनेक वर्ष आपण चुकीच्या मार्गावर चाललोय। मी तुम्हाला सांगतोय हे सगळं अभूतपूर्व असेल। लोकांनी आपल्या देशात येऊ घातलेल्या 7 ट्रिलियन डॉलरच्या गुंतवणुकीबद्दल बोललं पाहिजे। हा काळ अस्थिरतेचा आहे। कोट्यवधींच्या संपत्तीचा चुराडा थांबवण्यासाठी लवकर पावलं उचलण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।